बाबा जो आम्हाला तुम्ही 80 रुपये गुंठ्याने जे पैसे मंजूर केलेले आहे शेतकऱ्यांसाठी म्हणजे जवळपास 3200 रुपये एकरी ते पण 100% जर नुकसान दाखवले असेल तर मिळणार नाही तर त्यामध्ये सुद्धा रक्कम ती कमी होऊ शकते. त्यामुळं जे पैसे सरकार आम्हाला पाठवलेलं आहे मला वैयक्तिक, त्यामुळे मी ते सरकारला वापस पैसे पाठवत आहो मुख्यमंत्री सहायता निधीला. त्यामार्फत आज त्यांना मी निवेदन पाठवत आहो. आमच्या शेतकऱ्याचे असे अतोनात हाल चालू आहे. प्रत्येक आमदार खासदार म्हणतो की ओला दुष्काळ जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा. कोण जाहीर करणार? त्याला सरकार आणता येते, सरकार पाडता येते, विरोधक सुद्धा ठेवता येत नाही. म्हणजे मग यांनीच करायला पाहिजे ना. कोण करणार ओला दुष्काळ जाहीर? सत्ताधारी पक्षाचे सुद्धा आमदार खासदार म्हणतात की बाबा जाहीर करा जाहीर करा. म्हणजे काय पेपरबाजी जाहिरातीसाठीच आहे का सगळं काही? शेतकऱ्याचं काही लक्ष नाही का? काय किती अतोनात हाल चालू आहे आमची. आता एवढा पाऊस चालू आहे, कंबरभर शेतामध्ये पाणी साचलेलं आहे, अतोनात नुकसान आहे. माणसं सुद्धा वाहून गेलेली आहे तरी सरकारला अजून भान नाही. कर्जमाफीकडे लक्ष नाही. काय करा मायबाप सरकार? आम्ही जगाव की मराव? कोणाच्या भरोसा राहायचं आम्ही? आमचं सर्व लक्ष तुमच्याकडे लागलं असताना तुमचं आमच्याकडे काहीच लक्ष नाही. किती लाजीरवाणी बाब आहे आमच्यासाठी. शेतकरी आता भयानक संकटामध्ये आहे, त्याला वाचवा आणि वाचवण्याची त्याला अत्यंत गरज आहे. तात्काळ ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. एकरी किमान मी मागं सुद्धा मागणी केली होती 50,000 रुपये मदत शेतकऱ्याला जर दिली तर शेतकरी वाचेल, नाही तर शेतकरी वाचणार नाही आणि त्याचा कोणी वाली राहणार नाही. त्या संदर्भात मी आज जिल्हाधिकारी साहेबांना पत्र देऊन मी माझी जी त्यांनी मला मदत केली आहे मी वापस पाठवत आहे.